खरी राष्ट्रवादी कुणाची आणि 10 जून 1999 रोजी स्थापन झालेला राष्ट्रवादी पक्ष हा नेमका कुणाचा आणि या दोन्ही राष्ट्रवादीपैकी कोण श्रीमंत आणि कोण गरीब म्हणजे त्या अर्थाने कोण श्रीमंत आणि अनेक अर्थाने गरीब कसं याबद्दल शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, पार्थ पवार, सुनेत्रा पवार आणि छगन भुजबळ, धनंजय मुंडे यांचा एका वाक्यामध्ये राजकीय अर्थाने शिरच्छेद केलेला आहे आणि त्या संबंधी आपण थेट विश्लेषण करतो. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. एक तटस्थ भूमिकेतून आपण स्वतंत्र पत्रकारिता म्हणून विश्लेषण करत असतो. हे बघा, राष्ट्रवादी काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर ताबा कोणाचा, तर तो शरद पवारांचा आहे की देवेंद्र फडणवीस यांचा आहे. याच्यावर बरंच काही बोललं जात आहे, बोललं जाणार आहे. आता काल ज्या वेळेला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहामध्ये नरिमन पॉइंटला शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये 10 जून म्हणून जो वर्धापन दिन साजरा करण्यात आला, त्या व्यासपीठावर काय दिसून आलेलं आहे की राष्ट्रवादीची जी मूळ विचारसरणी आहे, फुले शाहू आंबेडकर आणि धर्मनिरपेक्ष विचारसरणी, तळागाळातला माणूस, शेतकरी, बेरोजगार तरुण, महागाईचे प्रश्न या संबंधी ती सगळी चर्चा झाली. अगदी महात्मा फुले यांच्या जीवनावर जी बंद पडलेली जी दूरदर्शन मालिका आहे डॉक्टर अमोल कोल्हे यांची, या अनुषंगाने देखील चर्चा झाली. दुसरीकडे कॉकरोच जनता पार्टी अभिजित दिपके यांना का पाठिंबा दिला पाहिजे याच्यावर देखील चर्चा झाली. आता हे आठवायचं कारण काय, ज्या वेळेला महायुतीमध्ये अजितदादा पवार आपल्या राष्ट्रवादीला घेऊन गेले, उपमुख्यमंत्री झाले, त्याच्यानंतर त्यांनी आम्ही मूळ विचारसरणीपासून फारकत घेणार नाही हे तर आवर्जून सांगितलं. आज देखील ते नेते सांगत आहेत, तो भाग वेगळा. परंतु दादांनी त्यावेळेला मंत्रालयामध्ये बसून जी पहिली पत्रकार परिषद घेतली होती महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर 2023 मध्ये, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की मुस्लिमांना शिक्षणामध्ये 5% आरक्षण हे द्यायचं आहे आणि त्या दृष्टीने आम्ही आग्रह धरणार आहोत. नंतर तेही बोलले नाही, नंतर महायुतीमध्ये तो विषय निघण्याचं काही कारण नाही. आणि अशा गोष्टींवर महायुतीमधल्या आपल्या मोठ्या भावाला किंवा ज्याचे आपण आता मांडलिक झालेलो आहोत अशा भारतीय जनता पार्टीला थेटपणे विचारण्याचं धाडस पटेल यांच्यामध्ये आहे का, तटकरे यांच्यामध्ये आहे का, पार्थ पवार यांच्यामध्ये आहे का, भुजबळांमध्ये आहे का, कुणामध्ये ते नाही आहे. त्याच्यामुळे तुम्ही सांगा, तुम्ही बोला, आम्ही डोलतो, एवढं सगळं चाललेलं आहे. आता काल शरद पवारांनी जे वाक्य उच्चारलं त्या वाक्याचे अनेक अर्थ आहेत. म्हणजे त्यांनी वाक्य काय उच्चारलं की राष्ट्रवादीने कधीही इंग्रजी असेल, मराठी असेल, कुठल्याही दैनिकामध्ये पहिल्या पानावर जाहिरात दिलेली नाही आणि त्याला किती खर्च येतो हे मला माहिती आहे, विशेषतः इंग्रजी दैनिकांमध्ये. त्याचा त्यांनी उल्लेख केला आणि विषय संपवला. आता त्यांच्या वाक्याचे किती अर्थ निघतात त्या संबंधी आपण बोलतोय. आता बघा, विधान परिषदेची उमेदवार म्हणजे काय होणार, घोडेबाजार. माल कोण लावू शकतो, माल लगाव माल कमाव, असा कोण उमेदवार आहे. मग पार्थ पवार यांचा जिवलग मित्र विक्रम काकडे आहे. मग आधी जिशान सिद्दीकीच्या वेळेला आग्रह धरला, त्यावेळेला काही झालं नाही, पण जिशान सिद्दीकीने देखील सगळी अर्थपूर्ण तरतूद करून उमेदवारी मिळवली अशी थेट चर्चा आहे. त्याच्यानंतर विक्रम काकडे यांनी पुण्यामध्ये जे काही केलेलं आहे त्यांनी भल्या भल्यांना मागे घ्यायला लावलं. अगदी जे राजीनामा द्यायला निघाले, कपाळ मोक्ष करून घ्यायला निघाले, बंडखोरी करायला निघाले, ते सगळे माजी आमदार वगैरे ते सगळ्यांना त्यांनी बसवायला लावलं, गळाभेटी घेतल्या. हे का शक्य झालं, कारण मुळात काकडे हे उद्योग समूह आहे. त्यांचे भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार संजय काकडे यांचे ते चिरंजीव उद्योजक आहेत. ते झालं. नंतर आता राज्यसभेची उमेदवारी,
आता भुजबळांच्या म्हणण्यानुसार समीर भुजबळ यांना मंत्री करणं 1 तासामध्ये शपथ घेणं 7 तारखेला, 7 जूनला, आणि 8 तारखेला मग भुजबळ साहेब काय करतील, राज्यसभेचा अर्ज भरतील, दिल्लीला जातील. हे असं कसं काय शक्य? आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते म्हणत आहेत की आम्ही पुढे विचार करू, आता इतक्या घाईघाईमध्ये काही करता येणार नाही असं आम्हाला सांगितलेलं आहे. असं कुणी सांगितलं? भुजबळांना पटेल तटकरे यांनी आधीच सांगितलं होतं. म्हणजे आधीच ठरलं होतं भुजबळांचा गेम करायचा आहे. कारण प्रफुल्ल पटेल हे जे शीर्षस्थ नेतृत्व आहे भारतीय जनता पार्टीचं, त्यांच्या गळ्यातले आता ताईक आहेत की तुमचा पक्ष जो आहे ना, आता आपण चालवायचा आहे दोघांनी. नॅशनल प्रेसिडेंट ऑफ एनसीपी पियुष गोयल यांचं विधान असो किंवा बाकीच्या सगळ्या घटना असो, मग प्रफुल्ल पटेल यांनी वेळ साधली. राजेंद्र जैन हे नाव पुढं केलं. राजेंद्र जैन हे कोण? त्यांचे एकेकाळचे पीए. त्याच्यानंतर पीए म्हणण्यापेक्षा ते उद्योजक, भरपूर मोठा उद्योग. मग तिथं काय झालं असेल? तिथं देखील अर्थपूर्ण उमेदवारी अशी देण्यात आली आणि याची चर्चा राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये इकडं तिकडं सगळ्या आमदारांमध्ये ती चर्चा उघडपणे चर्चा. आता काय आहे की सगळं निधीच्या भोवती फिरत आहे. राष्ट्रवादी घड्याळवाली जी राष्ट्रवादी आहे त्याच्यामध्ये काय निधीच्या भोवती सगळे काटे फिरतात. सुनील तटकरे ते काय कुठल्या पार्लरमध्ये गेले, तिथलं बिल, आता त्यांचं बिल लावलं का अजून कोणाचं बिल लावलं, पक्षाच्या नावावर ते बिल फाडलं. विमानाने फिरले इकडं तिकडं, खाजगी विमानाने बिल कुठं लावलं, पक्षाच्या याच्यातून लावलं. मग पार्थ पवार यांच्या लक्षात आलं की अरे हे 2-3 लाख रुपये शिल्लक आहे आपल्या बॅलन्स शीटमध्ये पक्षाच्या, होणार कसं? मग खजिनदार बदलला, जो प्रफुल्ल पटेल यांच्या खास मर्जीतला ब्रिज मोहन श्रीवास्तव, त्यांना बदलण्यात आलं. मग ते निवडणूक आयोगाला नंतर आता ते पत्र दिलं गेलेलं आहे की कोण नेमकं खजिनदार आहे. शिवाजीराव गर्जे, अमुक अमुक, हे सगळे नवीन नावं टाकले, हे सगळं केलेलं. मग पक्ष निधी उभा राहायचा कसा? म्हणजे अगदी आमदारांना देखील टार्गेट आहे, मंत्र्यांना टार्गेट आहे. हे कोण देत आहे? पार्थ पवार देत, अशी चर्चा आहे. आता ही चर्चा आहे, पण ही चर्चा अर्थपूर्ण आहे हे लक्षात घ्या. उथळ पाण्याला खळखळाट पार, तसं ते चाललेलं. आणि मग आता जर 10 जूनला आपण एनडीएच्या बैठकीला जाणार आहे, कारण की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काय केलेलं आहे, पंडित जवाहरलाल नेहरू जितके दिवस सत्तेवर होते त्याची बरोबरी करून आता ते पुढे त्यांनी विक्रम नोंदवलेला आहे. मग पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकदम त्यांची काय केली पाहिजे, त्या अर्थाने पूजा केली पाहिजे, आरती केली पाहिजे, त्यांचं कौतुक केलं पाहिजे, अभिनंदनाचा वर्षाव केला पाहिजे. म्हणून ती सगळी बैठक, त्या बैठकीला जास्त महत्व आहे. आपला वर्धापन दिन आज काय आपण उद्या साजरा करू. मग ते सांगायचं कसं? म्हणजे एक तीर म्हणजे 2 निशाणे. जर राष्ट्रवादीच्या या यशवंतराव चव्हाण मध्ये घडलेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाची बातमी होणार आहे आणि आपली बातमी होणार नाही, मग काय करायला पाहिजे? आपण जाहिराती दिल्या पाहिजे, त्यानुसार त्या जाहिराती दिल्या. हा सरळ सरळ त्याच्या मागचा उद्देश. आता षण्मुखानंद हॉल भरायचा आहे, तो निश्चित भरणार. जिथं कशाचीच कमी नाही. आता कसं आहे, वाहनांमध्ये काटकसर करा, अमुक, ते फोटो काढून झाले पहिले 2 दिवस, सगळे नाटकं करून झाले. आता सगळे पक्ष म्हणजे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस असो किंवा अजून कुणी, सगळेजण हे राष्ट्रवादी घड्याळवाले असो, सगळेजण उधळत आहेत. आणि घोडे बाजारमध्ये बिनविरोध जे काही उधळले गेलेले आहेत तिथं काटकसर करा, असं कुठं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही कसं आहे, आमच्याकडे जो माल आहे गोडाऊन भरलेला, तो आम्ही कामाला आणू, तो सगळा कामाला आणलेला. आणि मग जिथं आपण तत्वज्ञानाची याची त्याची विचार असतात, सगळ्या गोष्टीचा विचार करतो. मग आता विक्रम काकडेच्या विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादीच्या श्रीकांत पाटलांनी का माघार घेतली हे आपण विचारायचं नाही. हे कसं आहे, राजकारण आहे. राजकारणातल्या काही गोष्टी कशा असतात त्या विचारायच्या नसतात. त्यांना तेवढे अधिकार आहेत, बरं ते कुणी दिलेले अधिकार आहेत? राजकारणामध्ये साम दंड भेद सगळं माफ आहे. राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे. युद्ध प्रेमामध्ये आणि राजकारणामध्ये सगळं क्षम्य आहे. मारा तुम्ही, आपण मारायचं आहे. त्यांनी त्यांच्या सुईनी राजकारण करायचं आहे. त्याच्यामुळे हे असं सगळं चाललेलं आहे.
आणि यापुढे असंच चाललेलं जाणार आहे. बरंच काही बोलण्यासारखं आहे आणि ते सातत्याने आपण या चॅनलवर सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून बोलत असतो. कुणाचीही एकाची बाजू न घेता समतोल दृष्टीने आपण बोलत असतो. एवढंच. तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.